गौरव दिन म्हणून साजरा करावं किंवा राजभाषा दिन म्हणून साजरा करावं असं लोकांना वाटत होतं, अनेक लेखकांना वाटत होतं, कवींना वाटत होतं, ज्यांनी पुण्याच्या मातीमध्ये आणि नाशिकच्या मातीमध्ये मराठी भाषेला समृद्ध करण्याचं काम करून तिची पेटवलेला दिवा महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम केलं. त्यांचा जन्मदिवस राजभाषा म्हणून साजरा व्हावा अशी अपेक्षा होती. मात्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर मराठी भाषेचा प्रवास सुरू झाला. बघा, जरी महाराष्ट्र वेगळा झाला 1947ला, राज्य म्हणून त्याची निर्मिती झाली असली तरी सुद्धा या ठिकाणी मराठी भाषेला या ठिकाणी अधिकृत भाषेचा दर्जा त्या ठिकाणी मिळाला नाही. का मिळाला नाही? कारण महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, गुजरात वेगळा होता. गुजरात वेगळा होता का? नाही. वेगळी भाषा बोलणारा गुजरात आपल्या महाराष्ट्रामध्ये होता. त्यामुळं मराठी जरी आपलं राज्य असलं तरी दोन भाषा त्याच्यामध्ये होत्या आणि त्यामुळं अधिकृत भाषा महाराष्ट्राची मराठी त्यावेळेस नव्हती. मात्र 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. ही निर्मिती कशावर झाली? तर भाषेच्या आधारावर ज्यावेळेस प्रांत रचना झाल्या त्यावेळेस मराठी बोलणाऱ्या लोकांचं राज्य म्हणून महाराष्ट्राला मान्यता मिळाली गेली आणि 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळेस महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा म्हणून महाराष्ट्राची मराठी होती. तरी सुद्धा महाराष्ट्र राज्य वेगळं झालं असलं, भाषेच्या तत्वावर भाषेच्या आधारावर महाराष्ट्राची निर्मिती झाली तरी सुद्धा मराठी भाषेला महाराष्ट्राची भाषा म्हणून 1966 रोजी दर्जा मिळाला. बघा, म्हणजे 6 वर्ष पुढे गेले आणि त्यावेळेस मराठी राजभाषा दिन तिथून लोक साजरा करू लागले. मात्र असा दिन साजरा केला असला तरी सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं विवा शिरवाडकर, विष्णू अहमद शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी गौरव भाषा किंवा राजभाषा म्हणून साजरा करायला 2013ला महाराष्ट्र शासनानं अधिकृत असं पत्र काढलं गेलं आणि तेव्हापासून मराठी भाषा गौरव दिन महाराष्ट्रामध्ये साजरा केला जाऊ लागला. मग तेव्हापासून आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो आहोत. मग मराठी भाषा गौरव दिन साजरा करायची वेळ आपल्यावरती का आली? कारण जगाचं आधुनिकीकरण करणं होत असताना किंवा इंटरनेट आणि मोबाईलच्या युगामध्ये, व्हॉट्सअपच्या युगामध्ये, फेसबुक, ट्विटरच्या युगामध्ये मराठी भाषा नव्हे तर सगळ्याच प्रादेशिक भाषावरती या ठिकाणी जागतिक भाषांचं अतिक्रमण होताना दिसतंय. घराघरामध्ये इंग्रजीचा प्रसार होताना दिसतोय. कारण इंग्रजीचं महत्व दिवसेदिवस वाढत आहे. जरी इंग्रजीचं महत्व वाढत असलं, जरी आपल्याला इंग्रजी शिकणं गरजेचं असलं, इंग्रजी आलंच पाहिजे, लक्षात घ्या. परंतु इंग्रजी बरोबर मराठी सुद्धा आपलं तितकं समृद्ध असलं पाहिजे आणि त्यासाठी आपण मराठीतलं साहित्य वाचलं पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजेत, ग्रंथ वाचले पाहिजेत, कविता वाचल्या पाहिजेत, बघा कादंबऱ्या वाचल्या पाहिजेत, नाटकं वाचले पाहिजेत. बघा, अनेक प्रकार आहेत साहित्याचे. जवळजवळ मराठीमध्ये साहित्याचे 47 प्रकार आहेत. आपल्याला ते सगळे माहित नसतात. आपल्याला फक्त कविता धडे 2च गोष्टी माहित आहेत. कादंबऱ्या कधी वाचल्या असेल आपण, बरोबर आहे का? एखादं आत्मचरित्र वाचलं असेल. मात्र मराठीमध्ये असे 47 प्रकार आहेत. ते 47 प्रकार आपण पाहिले पाहिजेत, वाचले पाहिजेत. आणि मराठीच्या बोलीभाषा थोड्या करायचं 52 बोलीभाषा आहेत महाराष्ट्रामध्ये. बघा, एखादा भाग बदलला की लगेच भाषा बदलते. कोकणात गेला की वेगळी मराठी, कोल्हापूरला गेला की वेगळी मराठी, विदर्भात गेलं की वेगळी मराठी, आपल्याकडे आलं की वेगळी मराठी, कर्नाटककडे इकडे गेलं की वेगळी मराठी, पुण्यात गेलं की वेगळी मराठी. अशा थोड्या नाही तर 52 बोलीभाषा आपल्या मराठीमध्ये बोलल्या जातात. त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि आपल्याला खऱ्या अर्थानं 3 ऑक्टोबर 2024ला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आपल्या भारतीय संसदेने प्रदान केला आणि तो आपल्यासाठी खऱ्या अर्थानं गौरवाचा दिवस होता. कारण या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं आता मराठी भाषेतले संशोधन करणारे जे साहित्यिक आहेत त्यांना फार मोठं त्याचं योगदान त्यामध्ये राहणार आहे किंवा त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. कारण त्यानिमित्तानं जवळपास 200-250 कोटीचा निधी दरवर्षी मराठी भाषेसाठी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर या अभिजात भाषा मराठीला मिळाल्यामुळं अनेक अभ्यासक्रम मराठीमध्ये इथून पुढे येणार आहेत. बघा, आतापर्यंत मेडिकल सगळं इंग्लिशमध्ये असायचं, इंजिनिअरिंगचं शिक्षण इंग्लिशमध्ये असायचं, त्याचबरोबर LLB सगळं इंग्लिशमध्ये असायचं. मात्र ज्यांना मराठी ऑप्शन निवडायचा आहे किंवा UPSC देताना सुद्धा बरेच जण आता मराठी ऑप्शन निवडत आहेत. का? तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं तुम्हाला आता मराठी भाषा निवडता येईल या अभ्यासक्रमासाठी सुद्धा. आणि त्याच्यामुळं मराठी भाषा ही एक समृद्ध भाषा आहे. मराठी भाषेनं आपलं व्यक्तिमत्व, या व्यक्तिमत्वाला एक वेगळा दर्जा प्राप्त होतो आणि मराठी सारखी एक समृद्ध भाषा जगाच्या पाठीवरती नाही. आणि म्हणून आपल्याला मराठी भाषेचा अभिमान वाटला पाहिजे, मराठी असल्याचा अभिमान वाटला पाहिजे. कारण मराठी आपण बघा बोलतो मराठी, ऐकतो मराठी. बघा, आपण मराठी बोलणारे, मराठी ऐकणारे आणि मराठी संस्कार आपण जतन केले पाहिजेत. मराठी संस्कार आपण विसरले नाही पाहिजेत. आपण जन्मदिवस साजरा करताना सुद्धा मेणबत्त्या लावतो, हे करतो, परंतु आपलं ओवाळणं, आरती करणं हा मराठी संस्कार आहे, तो आपण जतन केला पाहिजे.
मराठी दिन साजरा करत असताना आपण मराठीतलं साहित्य वाचलं पाहिजे, मराठी आपली जोपली पाहिजे. इंग्रजीत अस्खलितपणे अवश्य बोला, परंतु मराठी सुद्धा तितकं दर्जेदार आलं पाहिजे. कारण मराठी आपली समृद्ध असली तर आपण समृद्ध होऊ. मराठीचा वारसा आपल्या टिकवावा लागेल. बघा, आजच्या या यंत्रीकरणाच्या काळात, इंटरनेटच्या काळामध्ये जर आपण मराठी जर असंच विसरत गेलो, बघा गोव्यातली एक गो भाषा आहे अंदमान निकोबार बेटावर. अंदमान निकोबार बेटावरची ती गो भाषा गायब झाली का? एक शेवटची वृद्ध महिला होती जिला ती गो भाषा येत होती, ती मरण पावली गेल्या वर्षी आणि तिथली भाषाच बुडाली. आता तिथं कोणाला येत नाही. आजचं मराठीचं सुद्धा मुंबईमध्ये होतंय, खेड्यापाड्यामध्ये जिवंत आहे मराठी. मुंबईमध्ये गेलात ना, मराठी न येणारे भरपूर लोक आहेत. अर्धी मुंबई त्यांना मराठीच येत नाही. बघा का? ते मराठी विसरलेत. हिंदी बोलता बोलता, इंग्रजी बोलता बोलता मराठी ते विसरून गेलेत आणि हळूहळू त्याचं वारं शहरामध्ये येतंय. बऱ्याच घरामध्ये या ठिकाणी इंग्रजी बोललं जातं, काही ठिकाणी हिंदी बोललं जातं. मराठी त्या ठिकाणी लोक विसरत आहेत. मराठी विसरता कामा नये, कारण इंग्रजीच्या या जागतिकीकरणामध्ये हळूहळू मराठीवर अतिक्रमण होतंय आणि आपण सुद्धा मराठी बोलताना अनेक इंग्रजी शब्द मध्येच घालतोय. बरोबर आहे का? बऱ्याच जणांना विचारलं, मोबाईलला काय म्हणतात मराठीत? येत नाही. येतंय का? इंटरनेटला मराठीमध्ये काय म्हणतात? येत नाही. त्या माईकला मराठीत काय म्हणतात? ते बी येत नाही आपल्याला. त्या साऊंडला मराठीत काय म्हणतात? ते बी आपल्याला कळत नाही. बरोबर आहे का? किती इंग्रजी बोलतो आपण रोज. बस, बरोबर आहे का? मोबाईल, अनेक शब्द येतं जे आपल्या मराठीमध्ये अतिक्रमण करून बसलेत आणि हळूहळू आपल्या भाषेमध्ये घुसलेत आणि आपल्या भाषेमध्ये घुसल्यामुळं आपली मराठी भाषा तोडकी ओडकी होते. मराठीमध्ये अनेक दर्जेदार शब्द येतं. या दर्जेदार शब्दांचा आपण आपल्या बोलण्यामध्ये जर वापर केला, अस्खलित मराठी आपण जतन केली, आणि मग त्यासाठी काय करायचं आपण विद्यार्थी म्हणून? तर विद्यार्थी म्हणून आपण प्रचंड वाचन केलं पाहिजे. मराठी पुस्तकं वाचली पाहिजेत. मराठी पुस्तकं जास्तीत जास्त आपण वाचन करून नाटकं वाचली पाहिजेत, कादंबऱ्या वाचली पाहिजेत, आत्मचरित्र वाचली पाहिजेत आणि या सगळ्यांचा संग्रह आपल्याकडे असला पाहिजे. दुसरी गोष्ट काय केलं पाहिजे? आपण मराठी नाटकं पाहायची, मराठी पिक्चर पाहिजे. बघा, मराठी मालिका पहा आणि मराठी व्यवस्थितपणे आपण बोललं पाहिजे आणि मराठीमध्ये लेखन करणं ही काळाची गरज आहे. बघा, स्वातंत्र्यानंतर एक लेखकांची आणि कवींची आणि साहित्यकारांची फार मोठी फळी मराठीमध्ये निर्माण झाली. मग ते पु ल देशपांडे असतील, कुसुमाग्रज असतील, बहिणाबाई चौधरी असतील, दर्जेदार लेखक मराठीमध्ये आले आणि गेले. मात्र सध्या मराठीमध्ये दर्जेदार लेखक त्या ठिकाणी निर्माण होत नाहीयेत. कुणी लेखन करत नाहीये, कुणी कविता दर्जेदार येताना दिसत नाहीये. जुन्या काळात फार दर्जेदार कविता आल्या. अभ्यासक्रमात सुद्धा आम्हाला अशा भारी भारी कविता होत्या की आमच्या त्या कविता तोंडपाठ झाल्या की आम्हाला खूप हुरूप यायचा. आम्ही जनावर राखता राखता त्या कविता म्हणायचो, म्हशीच्या मागं राखताना, बघा गाईच्या मागं. परंतु आताच्या कविता, त्याची चाल कशी लावावी आणि तुम्हाला शिकवताना चाल कशी लावावी हे बी आम्हाला बी कळत नाही. कारण तिला ना चाल आहे ना तिच्यामध्ये दर्जा आहे. अशा कविता येत आहेत. म्हणजे आपण दर्जेदारपणा मराठीचा हरवून बसलो आहोत का, असंही कधी कधी वाटतं. आणि म्हणून आपण लिहिलं पाहिजे. बघा, जसं जमेल तसं मोडक्या थोडक्या कविता आपण विद्यार्थी दशेत लिहायला चालू केलं पाहिजे. छोटे मोठे निबंध लिहा, कारण उद्याचा लेखक तुमच्यामध्ये दडलेला आहे आणि उद्याचा कवी आपल्यामध्ये आहे आणि त्या कवीला जर न्याय द्यायचा असेल तर आतापासून सुरुवात करावी लागेल. आणि म्हणून मराठी भाषा गौरव दिन साजरा करत असताना आपण संकल्प केला पाहिजे, मराठीमध्ये जास्तीत जास्त लिहिल, जास्तीत जास्त बोलेल आणि मराठी भाषेला जिवंत ठेवण्यासाठी आपण सगळेजण संकल्प करूया. आपण तो करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.